अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. खोट्या सह्या केल्याच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल. बुलढाणा शहरातील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या संचालकांवर न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर प्रकरण हे सर्व्हिस रिलेटेड सिव्हिल मॅटर आहे. तसेच संस्थेमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा खुलासा संस्थेच्या संचालकांनी केला आहे. बुलढाण्यातील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेद्वारा संचालित बुलढाणा येथील मुकबधीर निवासी विद्यालयात विशेष शिक्षिका म्हणून पुष्पा अंबादास बरगट या 2001 पासून कार्यरत होत्या. मात्र त्यांना कायमस्वरूपी नोकरी न देता डावलून संस्थेने संचालकांच्या नातेवाईकांची नेमणूक केल्याचा आरोप शिक्षिका पुष्पा बरगट यांनी केला आहे. तसेच या विरोधात पुष्पा बरगट यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना संस्थेने आपली बाजी मांडण्यासाठी विविध अर्ज, रुजू अहवाल आणि नियुक्तीचे आदेश न्यायालयात सादर केले. मात्र हे सर्व दस्तऐवज बनावट असून त्यावर आपल्या खोट्या सह्या असल्याचा आरोपही शिक्षिका पुष्पा बरगट यांनी तक्रारीत केला आहे. तसेच या बनावट प्रकाराविरोधात त्यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण पोलिसांकडून कारवाई न झाल्याने त्यांनी स्थानिक न्यायालयात दाद मागितली. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेच्या संचालकांवर खोटे दस्तऐवज तयार करणे तसेच फसवणुकीसह विविध कलमान्वये दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश मिश्रीलाल छाजेड, प्रकाश मथुरादास गुप्ता, विजय वसंत व्यवहारे, अजय मोहन कारंजकर, डॉक्टर सुरेखा रवींद्र जतकर, प्रकाश रमाकांत महाजन, डॉक्टर चंद्रकांत नामदेव उमाळे, संजय मुरलीधर देशपांडे, जयसिंग भगवानसिंग जयवार आणि रमेश मल्हारी इंगळे यांचा समावेश आहे. दरम्यान सदर मॅटर हे सर्व्हिस रिलेटेड सिव्हिल मॅटर आहे. दबावतंत्र आणून याला फौजदारी स्वरूप देण्यात आले आहे. संस्थेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असा खुलासा अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश छाजेड तसेच सचिव जयसिंग जयवार यांनी केला आहे. मी सुरेश छाजेड, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थेचा अध्यक्ष आहे. माझे सहकारी श्री जयवार हे संस्थेचे सचिव आहे. आणि आताच काल नोटीस मिळाल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. या बाबतीत हे सर्व्हिस रिलेटेड सिव्हिल मॅटर आहे आणि दबावतंत्र आणून त्याला फौजदारी गुन्हा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. संस्थेतर्फे कोणताही गैरप्रकार झालेला नाही याची मी हमी देतो, म्हणून हे स्पष्टीकरण देत आहे.